नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आहे 1 जानेवारी 2026 म्हणजेच न्यू इयर. म्हणून तुम्हाला सर्वांना सर्वात आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल. न्यू इयरची सुरुवात तर दीदीनी 31 डिसेंबरच्या नाईटलाच थोडंसं सेलिब्रेशन करून केली. पण खरं तर मराठी महिन्यांनुसार चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरी केलं जातं, पण इंग्लिश महिन्यांनुसार ते 1 जानेवारीला सेलिब्रेट केलं जातं. आणि सर्व जगाला सोबत चालायचे म्हणून संपूर्ण जग 1 जानेवारीलाच न्यू इयर सेलिब्रेट करतं, एन्जॉय करतात आणि बाहेर फिरायला जातात. आणि ह्याच 1 जानेवारीची सुरुवात मोठ्या मम्मीनी, पप्पांनी आणि आजीनी कोठूरच्या बाणेश्वर मंदिरात दर्शन करून केली. ते पण सकाळी ते पहाटे 5ला उठून आवरून गेले होते कोठूरच्या बाणेश्वर मंदिरात. मी पण जाणार होती, पण मला स्कूल असल्यामुळे मी गेली नाही. आणि एकदम प्रसन्न वातावरण असेल तिथे. एक नवीन वर्षाची सुरुवात अशी छानपैकी मंदिरातनं झाली. आणि त्यांची तर झालीच झाली, दीदीनी पण स्वामी समर्थांच्या केंद्रापासून नवीन वर्षाची सुरुवात केली. मग मी आणि गोंडू दुपारी गेलो सरोड रायरकडे चक्कर मारायला. आणि हे फुलं पण आहे ना आमचे कंटिन्यू राहतात. आणि मग आम्ही जेव्हा अद्रकचं प्रोडक्शन करायचो ना, तेव्हा त्या काही अद्रकला कोंब आलेले असायचे. मग ते कोंब आम्ही असे मातीत लावले की आत्ता आम्हाला एवढं भरपूर अद्रक मिळतं आणि ते पण आम्ही भरपूर दिवस वापरतो. मी जरी कुठल्या मंदिरात सकाळी दर्शन करायला, नवीन वर्षाची सुरुवात करायला गेली नसेल, तरी पण मी आमच्या देवघरात जाऊन सर्व देवांचं दर्शन घेऊन, स्वामींच्या फोटोचं दर्शन घेऊन, घरातल्यांचं दर्शन घेऊन, पाया पडून आशीर्वाद घेऊन माझ्या ह्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. आणि मग दीदी दुपारी पण एका मंदिरात गेली होती. आणि ते मंदिर आहे शेगाव म्हणून. आणि ह्या नवीन वर्षाच्या फर्स्ट डेला म्हणजे 1 जानेवारीला खूप लोक संकल्प करतात. म्हणून तुम्ही काय संकल्प केला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.